नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या या ज्योत्स जी के या चॅनलमध्ये स्वागत आहे। तुम्हाला थंबनेल व हा व्हिडिओ पाहून कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर मी आज या व्हिडिओमध्ये मऊ व लुसलुशीत इडली कशी बनवायची आहे याबद्दल सांगणार आहे। चला तर त्यासाठी सर्वप्रथम एक टोपली घेऊया। त्यामध्ये उडदाची डाळ, म्हणजे समजा तुम्ही जास्त लोक असाल तर आम्ही आता 3 जण असतो घरामध्ये, त्यामुळे मी 1:3 म्हणजे एक वाटी घेतली आहे आणि एका वाटीमध्ये उडदाची डाळ आणि 3 वाटी तांदूळ घेणार आहे। पण जर तुम्ही जास्त लोक असाल, 6 लोक असाल, तर तुम्ही 2 वाटी उडदाची डाळ आणि 6 वाट्या तांदूळ असं या प्रमाणात घेऊ शकता। आणि सर्वप्रथम तुम्हाला जी डाळ आहे तिला स्वच्छ असं धुवून घ्यायचं। डाळीवरचं जे काळं पाणी येतं ते सगळं 3 ते 4 वेळेस धुवून डाळीला स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे। मी जोपर्यंत डाळ स्वच्छ धुवून घेत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल। तर तुम्ही पाहू शकता आता माझी डाळ स्वच्छ अशी धुवून झालेली आहे। तर मी आता डाळीला 5 ते 6 तासासाठी झाकून ठेवणार आहे। त्यानंतर आपण तांदूळ 3 वाटी घेऊयात आणि त्याला पण स्वच्छ असे धुवूया। मी आता 3 वाटी तांदूळ एका टोपलीमध्ये घेतले आहे, त्याला पण स्वच्छ असं 3 ते 4 वेळेस धुवून घेणार आहे, जोपर्यंत तांदळावरचं काळं पाणी निघून जाणार नाही आणि पांढरशुभ्र पाणी दिसणार नाही तोपर्यंत मी तांदळाला एकदम स्वच्छ धुवून घेणार आहे। धुवून घेतल्यानंतर 5 ते 6 तास डाळीप्रमाणे तांदळाला पण भिजवून ठेवायचं आहे। मग 5 ते 6 तासानंतर आपण तांदूळ आणि डाळीचे छान मिक्सरमधून एक फाईन पेस्ट बनवून घेणार आहोत। आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तर मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारची एक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याला छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची इडली मऊ आणि लुसलुशीत होईल। त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। मी थोडंसं मीठ ॲड केलं आता आणि हे जो मिश्रण आहे त्याला म्हणजे गरम ठिकाणी ठेवायचं आहे, जेणेकरून गरमीमुळे तो चांगलं फर्मेंटेशन होईल। किंवा तुम्ही थोडासा खायचा सोडा पण ॲड करू शकता, पण आमच्याकडे सध्या खूप गरमी असल्यामुळे मी काही खायचा सोडा वगैरे काही टाकणार नाही आहे। आणि छान 8 ते 9 तास मी याला झाकून ठेवत आहे। आणि सकाळी तुम्ही आता पाहू शकता पीठ असं मस्त छान फर्मेंटेड झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही इडली बॅटर बनवू शकता आणि तुम्ही पण ट्राय करा। ही बघा माझी इडली किती छान अशी मऊ आणि लुसलुशीत बनली।